मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कोल्हापूर आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतो। आपण थेट जाऊया। राहुलजी दिवे यांचे वडील माननीय अशोकजी दिवे हे नाशिकचे माजी महापौर होते। आज एक वेगळी ताकद या निमित्ताने शिवसेनेला तन्वीताईंचा प्रवेश या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होतोय। पूजाताई नवले यांचा प्रवेश साहेबांच्या हस्ते होतोय। सुनीलजी बोराडे आणि नगरसेवक यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय। सुनीलजी बोराडे पक्षाचे गटनेते होते, आज त्यांचाही प्रवेश शिवसेनेत होतोय। श्री गाडे शिवा गाडे यांचाही प्रवेश आज साहेबांच्या उपस्थितीत होणार आहे। शिवा गाडे श्री जाधव आपल्या सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये स्वागत। सन्माननीय दिनेशजी जाधव राहुलजी जाधव यांचा सुद्धा राहुल दिवेजी माननीय एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ऋतिक, हे कोण नेमके पदाधिकारी आहेत आणि काही बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे का? नक्कीच आपण बघतोय की महापालिकेची जी रणधुमाळी आहे ती सुरू झालेली आहे। पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग जे आहेत, आउटगोईंग आहेत ते सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकचे हे पदाधिकारी आहेत आणि यामध्ये प्रमुख म्हणजे 3 माजी नगरसेवक जे आहेत ते या इथे पक्षप्रवेश करत आहे। माजी महापौर अशोक दिवे यांचे जे पुत्र आहेत राहुल दिवे, त्यांचं नाशिकमध्ये काही प्रमाणात आहे वर्चस्व। तसेच दुसरा आशा दळवी या देखील माजी नगरसेविका आहेत। तसेच आणखी एक नगरसेवक आहेत, त्यांचा जो पक्षप्रवेश आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत मुंबई पाठोपाठ नाशिकची महानगरपालिका जी आहे ती देखील अतिशय महत्वाची आहे आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी आपण बघतोय की नेत्यांचे जे इनकमिंग आहे ते सुरू झालेलं आहे। महायुती म्हणून नाशिकमध्ये देखील शिंदे गट आणि भाजपा ही लढणार आहे, त्या अनुषंगानं या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी आपण पाहतोय की शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेशाचा ओघ सुरू आहे। नाशिक आणि कोल्हापूर मधले कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतायत आणि त्या सोहळ्यातली आपण थेट दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, नाशिकचे अजय बोरस्ते आणि इतर पदाधिकारी आपल्याला या व्हिज्युअल्समध्ये दिसत आहेत।